अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरुबंधू भगिनींनो, आपण पुण्याच्या वामनराज प्रकाश यांची पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली आहे. सध्या आपण परमपूज्य श्री दादा लिखित साधन जिज्ञासा हे साधकांसाठी अत्यंत आवश्यक असे पुस्तक वाचण्यात घेतले आहे. आज आपण संत साहित्य व संत चरित्र याच्यावर चर्चा करताना प्रश्न एकाने विचारला आहे. गेल्या महिन्यात माझ्या वाचनात श्री वासुदेव निवास प्रकाशनाचे श्री असी पोटभरे यांनी लिहिलेले परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वादगुळवणी महाराज यांचे चरित्र जीवनगंगा आले. चरित्र ग्रंथ अत्यंत विस्कळीत स्वरूपाचा व केवळ संकलनवजा असल्याने वाचून अत्यंत निराश झाली. तसेच सद्गुरू ग्रंथ वाचून अनेक शंका मनात निर्माण झाल्या व काही ठिकाणी अत्यंत आश्चर्यही वाटले. संबंधितांची क्षमा मागून त्यापैकी काही मला पडलेले प्रश्न विचारण्याचे धैर्य करतो. 1. जीवनगंगा अंतिम कलश, पृष्ठ क्रमांक 135 वर व इतरही बऱ्याच ठिकाणी श्री गुरु महाराजांचा धीर गंभीर सोहम सुरू झाला की अशा प्रकारचे उल्लेख आहेत. ते वाचून श्री गुरु महाराज सोहम साधना करीत होते की काय अशी अनेक नवीन मंडळींना शंका येऊ शकते. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे व परंपरेच्या माहितीनुसार श्री गुरु महाराज हे भ्रामरी साधन करीत असत. अनेक जुन्या जाणत्या साधकांकडूनही हेच ऐकवत आहे. ही वस्तुस्थिती असताना लेखकाने असे दिशाभूल करणारे विधान ठिकठिकाणी का करावे हे समजत नाही. हे लेखकाचे परंपरेबद्दलचे घोर अज्ञानच म्हटले पाहिजे. याचा खुलासा आपण केलाच बरे होईल. दुसरं, चरित्रातील अनेक घटनांवर किंवा पत्रांवर लेखकाने मनपूत मल्लीनाथी केलेली आहे, पण त्यातील बहुतांश भाग हा निव्वळ विदूषकीय वाटतो व त्याने रसभंग होतो. योगानुभूतीचे अनुभव आणि चरित्रविषयक महत्त्वाच्या घटना यावर लेखकाने अभ्यासपूर्वक व सहानुभूतीपूर्वकच टीका टिप्पणी ती संयमाने करावी अशी सामान्यतः अपेक्षा असूनही मान्यवर लेखक महोदयांनी असे का करावे ते कळत नाही. 3. या चरित्रात परमपूज्य सद्गुरू श्री मामांचेही उल्लेख हेतुपुरस्सर अनेक महत्त्वाच्या प्रसंगी गरजेचे असूनही टाळलेले दिसतात. उदाहरण द्यायचे झाले तर महानिर्वाण प्रसंगाआधीची परमपूज्य श्री गुरु महाराजांची व परमपूज्य श्री मामांची भेट याचा ग्रंथात कुठे उल्लेखही नाही. असे का? मला माहीत आहे की आपणास हे प्रश्न विचारणे तितकेसे योग्यही होणार नाही, पण अगदीच राहावेना म्हणून लिहितो आहे. यात माझ्याकडून कळत नकळत काही चुकीचे घडत असल्यास क्षमा करावी ही नम्र विनंती. उत्तर: खरे तर आपले प्रश्न व निष्कर्ष अत्यंत योग्यच आहेत. या संबंधी काही वर्षापूर्वी संबंधितांकडे चौकशी केली असता मलाही उडवाउडवीचीच उत्तरे मिळाली होती, पण काही माननीय आदरणीय ज्येष्ठांच्या सांगण्यानुसारच हे मुद्दाम घडले असावे याची खात्री त्या उत्तरांनी मला पटलेली आहे. राहता राहिला तो परमपूज्य सद्गुरू श्री मामांची या मंडळींनी हेतुपुरस्सर केलेली उपेक्षा हा विषय, पण कोंबडे झाकून उगवायचे राहत नाही हाच विवेक आपणही याबाबत ठेवावा म्हणजे झाले. प्रस्तुत चरित्र ग्रंथलेखक हे सध्या दीक्षागुरू म्हणून कार्य करू लागल्याचे ऐकवत आहे. शिवाय ते माझ्या सद्गुरूंचे गुरुबंधू, तेव्हा सर्वांगाने अनधिकारी असलेल्या मी त्यांच्या मल्लीनाथीबद्दल काही लिहिणे बोलणे कदाचित अनेक ज्येष्ठांच्या दृष्टीने योग्य होणार नाही. आपणच वेळात वेळ काढून माननीय लेखक महोदयांना या संबंधी प्रेमपूर्वक विचारणा करून आपली यथाशक्य जिज्ञासापूर्ती करून घेतली तर बरे पडेल असे वाटते. प्रश्न: आपल्या प्रकाशनाच्या श्री दासबोध नित्यपाठ या पुस्तकातील दशक 14 अखंड ध्यान नाम समास 9 शाश्वत निरूपण मधील ओवी: भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना अंतर्यामी, लटक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे ती लक्षणे,
विवेकाची. यातील भीड याचा अर्थ काय व त्यावरील उपाय कोणता? उत्तर: येथे श्री समर्थांनी भीड हा शब्द विविध अर्थांनी योजलेला आहे, पण आपल्या दृष्टीने सध्या दोनच अर्थ महत्वाचे आहेत. भीड म्हणजे श्री गुरूंना संकोचाने आत्महिताचे न विचारणे किंवा संकोच धरून कुणाची तरी भीड धरून अविवेकाने निर्णय घेणे. यावर उपाय एकच: श्री गुरूंपाशी परमार्थ विषयक संकोच बाजूला ठेवून आणि व्यवहारात नेहमी सारासार विचाराने निर्णय घेऊन वागणे. प्रश्न: भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी संन्यास केव्हा व कोठे घेतला? उत्तर: उपलब्ध पुरावे आणि परंपरेच्या श्रद्धेनुसार त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही संन्यास घेतला नव्हता. ते ब्रह्मचारी अथवा अवधूत वेशातच संचार करीत असत. स्वामी हा शब्द त्यांच्याबाबत संन्यासाचे द्योतक नसून श्रेष्ठतेचे, गुरुत्वाचे गमक आहे. प्रश्न: भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी कुरोपूरला संजीवन समाधी घेतली असे वाचनात आले. ही घटना केव्हाची आहे? उत्तर: हे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. त्यांनी अश्विन वद्य द्वादशी या दिवशी मघा नक्षत्र सिंह रास असताना कृष्णेत पुष्पासनावर बसून देह अदृश्य केला. हाच दिवस आपण आजही श्री गुरुद्वादशी म्हणून श्रद्धेने पाळतो. प्रश्न: भगवान श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य श्री क्षेत्र औदुंबर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी व श्री क्षेत्र गाणगापूर येथे अनुक्रमे किती किती कालपर्यंत झाले असावे? उत्तर: सांप्रदायिक श्रद्धेनुसार औदुंबराला केवळ चातुर्मास म्हणजे 4 महिने, वाडीला 12 वर्षे आणि गाणगापूरला 24 वर्षे. प्रश्न: श्री समर्थांनी दासबोधात सांगितलेला 5वा प्रलय आणि अष्टसात्विक भावांमधला प्रलय यातील फरक स्पष्ट करून सांगावा. उत्तर: श्री समर्थांनी दशक 10 समास 5 मध्ये म्हटले आहे की 5वा प्रलय उदंडी जाणजे विवेकाचा आणि प्रकृती असत्ता विवेक कीजे त्यास विवेक प्रलय बोलजे. याचाच अर्थ असा की त्यातच विवेकाने स्वरूप स्थिती जाणणे, सर्वत्र स्वरूपच जाणणे हाच विवेक प्रलय अथवा 5वा प्रलय होय. विवेकाने मिथ्या भासणाऱ्या सृष्टीचा लय होऊन, दृश्याचा लय होऊन स्वरूप प्रगटणे हाच विवेक प्रलय. या 5व्या प्रलयालाच मोक्ष प्रलय देखील म्हणतात. श्री संत एकनाथ महाराजांनी त्यालाच अत्यंत प्रलय असे म्हटले आहे. ते म्हणतात: अहम ममता खुंटे त्याची निश्चेच कल्पना तुटे, अत्यंत प्रलयो त्यासीच भेटे, नेते पाटे निजात्मता. विवेक सिंधूमध्ये श्री मुकुंदराज 12व्या प्रकरणात स्पष्ट करतात की आता सांधिजैव अत्यंतकू प्रलयू सकवतुकू जेत सह संहार करता विवेकू वासोनिया आन नाही. या 5व्या प्रलयात विवेकच संहार करता होतो, दुसरे कोणी नाही. स्वरूपी मिथ्या रूपू जो उठिला भ्रांती रूपू, हे आते फेरी विवेक दीपू तमोमया ते. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जो भ्रांतिरूप खोटा आरोप केला जातो तो अंधकार रूप आरोप विवेक रूप दिव्याच्या योगानेच न्यायचा होतो. मात्र या पंचम प्रलयाहून अष्टसात्विक भावांमधला प्रलय वेगळा आहे. तो एक चित्ताच्या सत्ववृत्तीच्या आत्यंतिक उत्कर्षाचा दृश्य परिणाम आहे. भरत मुनींनी नाट्यशास्त्रात जे 49 नाट्यभाव सांगितले आहे त्यात 8 स्थायी, 33 व्यभिचारी व 8 सात्विक भाव समाविष्ट आहे. अष्टसात्विकांमध्ये तेथे हा 8वा प्रलय भाव येतो. या ठिकाणी प्रलय म्हणजे मूर्छा म्हणजे बेशुद्ध होणे. अर्थातच आत्यंतिक भक्तिप्रेमापोटी उत्कट अशा आनंदापोटीच हे सात्विक भाव चित्तात येतात व प्रगट होतात. प्रश्न: श्री गुरुचरित्र नित्य पाठाच्या पोथीत येणाऱ्या खालील काही शब्दांचे अर्थ कृपया स्पष्ट करून सांगावेत. उत्तर: आपण विचारलेल्या शब्दांचे अर्थ यथाक्रम असे आहेत.
आयती म्हणजे स्वयंपाकासाठी निवडून धुवून दळून कांडून चिरून ठेवलेले डाळ तांदूळ पीठ भाज्या वगैरे साहित्य. 2. निगुती म्हणजे निश्चयाने नीटपणे पक्क्या खात्रीने निस्संदेह हा एक अर्थ. आणि काळजी दक्षता काळजीने ठेवणे वागविणे उपयोग करणे संरक्षणाची योग्य तजवीज युक्ती हे इतर अर्थ. गंडूष म्हणजे चूळ घोट किंवा गुळणा. तवके म्हणजे रागाने आवेशाने द्वेषाने संतापाने. त्रिकरणपूर्वक भक्ती म्हणजे कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये व अंतःकरण अशा 3 प्रकारच्या करणांसह केलेली भक्ती. 6. कडे केले बाजूला काढले पार लावले पलीकडे नेले. 7. सत्राणे आवेशाने मोठ्या दमाने शक्तीने. वृत्तांक म्हणजे वांगे. कृपया 2 महत्त्वाच्या गोष्टी येथे ध्यानात घ्याव्यात. एक म्हणजे या शब्दांचे अर्थ प्रयोगानुसार थोडे बदलू शकतात, म्हणून आपण मूळ ओवी दिली असती तर बरे झाले असते. आणि दुसरे म्हणजे यापुढे असे शब्द आढळल्यास हवप कामत्कृत गुरुचरित्रातील त्या ओवीखालच्या तळटीपांपासून अर्थ पाहावा. बहुतेक अर्थ त्यात सापडतील. प्रश्न. अनेक ठिकाणी असे वाचनात येते की श्री निवृत्तीनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराज श्री सोपानदेव महाराज श्री संत मुक्ताबाई यांना अनुग्रह केला होता. पण आपल्या परंपरेत तशी समजूत नाही. यातले सत्य काय? उत्तर. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यातून आणि वारकरी संत संप्रदायांच्या पारंपरिक कथनावरून असे सिद्ध होते की सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केवळ एकच शिष्य केला आणि ते म्हणजे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज. श्री सोपानदेव महाराज आणि श्री मुक्ताबाई यांना अनुग्रह श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच केला होता. आपल्याकडे परंपरेने हीच समजूत दृढ आहे व तीच ऐतिहासिक सत्याला धरूनही आहे. श्री ज्ञानेश्वरीतील याविषयीचा अंतरंग पुरावा 15व्या अध्यायात आहे. माऊली अगदी स्पष्टपणे तेथे सांगतात की जे ताने नेम्या आपत्ये आणि माझे गुरुशी एकुलते म्हणून कृपेशी एक हाते झाले तिये. याहून वेगळा पुरावा याविषयी कोणता हवा? ही सगळी भावंडे त्यांच्या समकाली अनेक संतांना गुरुस्थानी असल्यामुळे या चौघांनाही सरसकट सद्गुरू म्हणूनच अनेक वार संतांनी संबोधिले आहे. शास्त्रदृष्ट्या ते योग्यही आहे. उदाहरणार्थ श्री विसोबा खेतर हे श्री संत नामदेवांचे गुरु. प्रत्यक्ष श्री सोपानदेव महाराजांचे ते शिष्य होते. त्यामुळे परंपराक्रमानुसार श्री संत नामदेवांचे श्री सोपानदेव महाराज हे आजे गुरु, श्री ज्ञानेश्वर महाराज हे पणजे गुरु आणि श्री निवृत्तीनाथ महाराज हे खापर पणजे गुरु होत. त्यामुळे श्री संत नामदेव महाराजांनी या सगळ्यांना सद्गुरू म्हणून आदराने संबोधिले आहे. याविषयी आणखी एक स्पष्ट साक्ष श्री संत एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये मिळते. गुरु परंपरेच्या अभंगामध्ये ते सांगतात की मच्छिंद्राने मंत्र गोरक्षासी दिला गोरक्ष ओळला गहिनी राजा गहिनीचे खूण निवृत्ती दिधली पूर्ण कृपा केली ज्ञान राजा ज्ञानदेवे बोध जगासी पै केला एका जनार्दनी थाला पूर्ण बोधे. त्याचप्रमाणे ज्ञानदेवे उपदेश करून या पायी सोपान मुक्ताई बोधिली सोपान राये बोध खेचराशी केला तेने नाम्याला बोधिले नाम्याचे कुटुंब चांदावटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. श्री संत नामदेव सोपानदेव महाराज त्यांच्या एका अभंगात स्पष्ट करतात की निवृत्तीचे ध्यान ज्ञानदेवा